नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 60. मागच्या भागात आपण बघितले होते. हो का, अशा किती गोपिका होत्या बरं? रिद्धी सौम्यला विचारत होती. मोजण्यासारख्या नव्हत्या, पण तुला जेलस वाटायला लागलं की नाही? सौम्य म्हणाला. हो रे, फारच जेलस वाटतं मला, रिद्धी हसत म्हणाली. बरं चल, निघते मी आता. एवढे बोलून रिद्धी आपल्या कारकडे वळली. तिला बाय करून सौम्यही आपल्या वाटेने निघाला. आता बघूया पुढे. 2-3 वेळा सौम्य आणि रिद्धीची भेट झाली होती. रिद्धीच्या मनात अमेय बसला असल्याने प्रयत्न करूनही सौम्य तिच्या हृदयापर्यंत पोहोचत नव्हता. सौम्यला मात्र रिद्धी आवडली होती. त्याच्या आईवडिलांनी त्याला विचारून हर्षित इनामदारांकडे आपला होकार कळवला होता. रिद्धी, सौम्य कसा वाटला तुला? तुझी पसंती आहे का त्याला? त्यांचा होकार आला आहे. आपलाही निर्णय त्यांना कळवावा लागेल. हर्ष डायनिंग टेबलवर नाश्ता करताना रिद्धीला विचारत होता. त्याने यावेळी मंजिरी आणि अरुंधतीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांचा नकार त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होता. त्यामुळे त्यांच्याशी बोलून मनस्तापच होणार हे हर्षला चांगले माहीत होते. त्यामुळे तो आता फक्त रिद्धीला विचारून निर्णय घेणार होता. डॅड, मला खोट काढावे असे सौम्यमध्ये काही आढळले नाही. तुम्हाला सगळं पसंत असेल तर माझी या लग्नाला काही हरकत नाही, रिद्धी म्हणाली. अरुंधती आणि मंजिरीला रिद्धी नकार देईल याची थोडीफार आशा वाटत होती, पण तिच्या होकाराने आता तीही आशा मावळली. दोघी उदास चेहऱ्याने एकमेकींकडे बघत होत्या. मंजिरीच्या डोळ्यांच्या कड्या ओलावल्या. आपले अश्रू बघूनही कुणी पागळत नाही हे तिला माहीतच होते. ती उठून किचनमध्ये निघून गेली. हा तुझा फायनल निर्णय आहे ना? हर्ष पुन्हा एकदा विचारून आपली खात्री करून घेत होता. हो डॅड. ठीक आहे, मी आजच कुलकर्णी साहेबांशी बोलून घेतो आणि पुढची तारीख ठरवण्यासाठी त्यांना आपल्या घरी बोलवून घेतो. चालेल ना? हर्ष रिद्धीला विचारत होता. ती बिचारी काय बोलणार? मान हलवत होकार दिला. पण मनात एवढी प्रचंड घालमेल होत होती, ती मात्र कुणालाच दिसत नव्हती. आजपर्यंत तिने आपल्या वडिलांच्या आनंदासाठी आपले मन मारले. अमेयला विसरू अशी ती स्वतःच्या मनाला समजावत होती. पण जशी जशी त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करत होती, तिच्या जीवाची घालमेल वाढतच चालली होती. फक्त लग्न पक्क करणार या विचाराने तिच्या हृदयात एवढी उलथापालथ माजली होती. प्रत्यक्ष लग्न होताना तिची काय अवस्था होणार होती? पण आता जो रस्ता समोर दिसत होता त्यावर चालणेच योग्य राहील. मागचा विचार नको करायला, असा विचार करून ती गप्प बसली. नाही म्हटलं तरी चेहऱ्यावरचे हावभाव मात्र बदलले होते. तरी जबरदस्तीने हर्षसोबत हसून बोलण्याचा प्रयत्न चालला होता. चल, ऑफिसला येतेस ना? हर्षने आपला नाश्ता संपवून उठत विचारले. हो डॅड, मी आलेच 2 मिनिटात. रिद्धी आपल्या रूममध्ये गेली. चेहरा जरासा नीट केला. थोडाफार मेकअप करून ती तशीच खाली आली. कितीही मेकअप केला तरी हृदयाचे जे टोचत होते त्याचे पडसाद चेहऱ्यावर उमटणार होतेच. चला डॅड, ती गाडीत हर्षच्या बाजूच्या सीटवर बसत म्हणाली. आर यू ओके? तब्येत तर बरी आहे ना? चेहरा बघ असा दिसतोय. हर्ष तिच्याकडे बघत म्हणाला. रिद्धीने कसेबसे आपले अश्रू बाहेर येण्यापासून थांबवले. आय एम ओके डॅड, असे म्हणत तिने गाडीत आपल्या आवडीची गाणी लावली. त्यामुळे आता वातावरण जरा हलके वाटत होते. हर्षने कुलकर्णींच्या घरी फोन करून त्यांना हे स्थळ पसंत असल्याचे कळवले. कुलकर्णींच्या घरी सगळ्यांनाच फार आनंद झाला होता. पण त्यांनी पुढची बोलणी करायला इनामदार फॅमिलीला आपल्या घरी बोलवले होते. त्यानिमित्ताने तुम्हाला आमचे घरही बघणे होईल. तुम्हाला नसली तरी तुमच्या सौभाग्यवतींना मुलगी कोणत्या घरी देत आहोत हे बघायची उत्सुकता लागली असेलच की? मिस्टर कुलकर्णी हसत म्हणाले. तसे काही नाही कुलकर्णी साहेब, माझ्या घरच्यांना माझा निर्णय मान्य असणार आहे आणि तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन, त्यामुळे घर पाहणे वगैरे कार्यक्रम म्हणजे तुमच्यावर अविश्वास दाखवण्यासारखे होईल, हर्ष म्हणाला. तसे काही नाही, तुम्ही आमच्याकडे येताय, या रविवारला कार्यक्रम पक्का करूया. ठीक आहे, तुमची इच्छा असल्यावर मला मान्य करावेच लागेल. हर्ष आणि कुलकर्णी साहेबांची बैठकीची तारीख ठरली होती. घरी येऊन त्याने सर्वांना रविवारला कुलकर्णी साहेबांकडे जाणार असल्याचे सांगितले. यावर कुणीही काही बोलले नाही. अरे सगळेच्या सगळे गप्प का बसलात? काहीतरी बोला, हर्ष वैतागत म्हणाला.
तुम्ही सगळे जाऊन या, माझे म्हातारीचे तिथे काय काम आहे, मी आपली घरीच थांबते. अरुंधतीने आपले हात वर केले. मलाही जरा काम आहे, मला यायला जमणार नाही, मंजिरी म्हणाली. या दोघींनी नाही म्हटल्यावर उरलं कोण होतं? फक्त आद्विक आणि रिद्धी. मला काय चाललंय तुम्हा दोघींचं? आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडे जायचं आहे. कोणतं काम आहे? सगळं कॅन्सल करा. मला काहीही कारण ऐकायचं नाही, समजलं? हर्ष चांगलाच रागात होता. डोळे रागाने लाल झाले होते. डॅड, मी करते सगळ्यांना तयार, रिद्धी परिस्थिती सांभाळून घेत म्हणाली. प्रत्येक गोष्टीत अडथळा आणायचा हे ठरवूनच ठेवले आहे. आणि माझे काहीच मान्य करायचे नसेल तर तसेही सांगून टाका. मग मी कुठल्या गोष्टीत पडणारच नाही. तुमचं सगळं तुम्हीच बघा. हर्ष चांगला चिडून बोलत होता. बाहेरून येणाऱ्या आद्विकने त्याच्या रुद्रावतार बघितला. हर्ष रागारागाने बाहेर निघून गेला. दीदी, काय झाले ग? आदू बाहेर जाणाऱ्या हर्षकडे बघून विचारत होता. पण त्याला कुणी काहीच उत्तर दिले नाही. मॉम, माझं लग्न आहे ग, असा चेहरा पाडून नको ना राहू. मी आता खूप कमी दिवसांची पाहुणी आहे तुझ्या घरात. असा नाराज चेहरा करून माझी पाठवणी करणार आहेस का? रिद्धीच्या बोलण्याने मंजिरीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आपली लेक कायमची सासरी जाणार ही भावना आईसाठी खूप त्रासदायक असते. आणि अशा पद्धतीने अशा वेळी बोलत होती. मंजिरी दुसरं काय रिॲक्ट करणार होती? रिद्धी जाऊन तिच्या कुशीत शिरली. अरुंधती दोघींच्या जवळ आल्या. त्याही रडत होत्या. सगळे अश्रू आत्ताच संपवणार आहात की लग्नाच्या दिवशी काही शिल्लक ठेवणार आहे? रिद्धी आपले डोळे पुसत म्हणाली. मंजिरीने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. माझी प्रिन्सेस कधी एवढी मोठी झाली कळलेच नाही. खूप मोठी झालीस बेटा आमच्यापेक्षाही, मंजिरी म्हणाली. काहीतरीच तुझं. आईवडिलांपेक्षा मुलं कधीही लहानच राहतात, रिद्धी म्हणाली. चल मग, माझे होणारे सासर बघायला जायचे आहे ना? मम्माजी, तुला काही वेगळे सांगायचे आहे का? रिद्धी अरुंधतीकडे बघत म्हणाली. तू आपल्या मनाची तयारी केलीच आहेस, मग काय आम्हाला यावेच लागेल. मंजिरी, सोड तू सुद्धा हट्ट. तिच्या नशिबात हेच लिहिले असेल तर आपण काहीच करू शकत नाही, अरुंधती म्हणाल्या. इथे एवढं सगळं रामायण महाभारत चाललंय, पण नक्की काय चाललंय ते मला कुणी सांगेल का? आद्विक सगळ्यांचे चेहरे निरखत होता, पण त्याला काय चाललंय ते काहीच कळत नव्हतं. शेवटी तो वैतागून बोलला. मिस्टर सौम्य कुलकर्णीसोबत माझ्या लग्नाची बोलणी करायला या रविवारला त्यांच्या घरी जायचं आहे. आणि आपण सगळे निमंत्रित पाहुणे आहोत. तुलाही यायचे आहे. ओ, असे आहे तर. पण डॅड का असे रागाने निघून गेले? त्यांना यायचे नाही आहे का? आदू प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारत होता. आता पुन्हा त्याला उत्तर देणे रिद्धीच्या जीवावर आले होते. ते तू त्यांनाच विचार. तुला थोडं लवकर यायला काय झालं होतं? असं का आणि तसं का सारखंच विचारून डोकं खराब करतोस, रिद्धी वैतागत म्हणाली. असू दे, मला काय करायचं आहे. पण काहीही म्हण दीदी, तो सौम्य मला फारसा आवडला नाही. लग्न तुला करायचे आहे की मला करायचे आहे? रिद्धी म्हणाली. तूच कर, मला नाही आवडत तो, आद्विक खांदे उडवत म्हणाला. मग मुटकाट्याने तयार व्हायचे, कळले का? रिद्धी त्याला दम दिल्यासारखे बोलली आणि रूममध्ये निघून गेली. मला ना या घरात काय चाललंय कळतच नाही. ते डॅड रागारागाने निघून जातात आणि ही दीदी चक्क धमकी देते, आद्विक नाटकी चेहरा करत म्हणाला. काय रे, भूक नाही लागली का तुला? रोज तर ओरडतच घरात येतोस, मंजिरीने विचारले. तुम्हा सगळ्यांचा ड्रामा बघूनच पोट भरले माझे. पण आता संपलाय ना, तर मग भूक लागली मला. मॉम, आण ना काहीतरी खायला, मी हात धुवून येतो. आद्विक पळतच बेसिनकडे गेला. मंजिरी त्याच्यासाठी खायला घेऊन आली. काय झाले मॉम, सांग ना मला. अरे, आम्ही कुलकर्णींच्या घरी येत नाही म्हटलं, म्हणून चिडले तुझे डॅड, मंजिरी म्हणाली. असं होय, पण तुम्ही का नाही म्हणाल्या? खा गुपचूप, तुझे ना सारखे प्रश्नच असतात. अगदी डोकं उठवून टाकतो प्रश्न विचारू, मंजिरी म्हणाली. आद्विक मात्र आता काहीतरी विचार करत होता. ओके, आता कळले मला काय झाले असेल, आद्विक काहीतरी सापडल्याचा आनंदात म्हणाला. काय कळले? मंजिरी म्हणाली. हेच, तुम्ही त्या सौम्येच्या घरी यायला नकार दिला म्हणून डॅड चिडले आणि रागाने बाहेर गेले. पण आपल्या दीदीने तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून जाण्यासाठी तयार केले, बरोबर ना? आदू म्हणाला. हो बरोबर. मग हेच डोकं तुला आधी लावायला काय झालं होतं, मंजिरी म्हणाली.
ते अवेळी काम नाही करत, त्याच्यावर ताण पडला तेव्हाच काम करतं ते, आदू म्हणाला. काय रे, रिझल्ट कधी लागणार आहे? अरुंधतीने विचारले. पुढल्या आठवड्यात. का रे, चांगले मार्क्स नाही मिळणार वाटतं, चेहरा पाडलास ते? माहीत नाही, पण जराशी भीती वाटते. अभ्यासात काहीतरी ती कमतरता राहिल्यासारखं वाटतंय. आता भिवून काय फायदा, जे होईल ते होईल. रिझल्ट मनासारखा नाही लागला तर पुढच्या वर्षी रिपीट कर, मंजिरी म्हणाली. डॅड ओरडतील ना? आतापर्यंत ओरडायचे, किती वेळा ऐकलंस त्यांचं, मंजिरी म्हणाली. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता मी दिदीसारखा आज्ञाधारक बनणार आहे. तो आपली टी-शर्टची नसलेली कॉलर टाईट करत म्हणाला. मग झालेल्या चुकीसाठी ओरडा खाण्याची तयारी ठेव, मंजिरी म्हणाली. ती तर ठेवावीच लागणार आहे. रिद्धी आपल्या रूममध्ये विचार करत बसली होती. आता अमेयचा फोन येणे तर बंद होतेच, पण तो मेसेज देखील करायचा नाही. कितीतरी वेळ ती आपला चॅटबॉक्स ओपन करत बसलेली होती, पण त्याचं लास्ट सीन मात्र कालचं दाखवत होतं. प्रयत्न करूनही त्याला मेसेज करायची तिची हिंमत झाली नाही. तो त्याच्या आयुष्यातून स्वतःहून दूर निघून जात होता. त्यामुळे पुन्हा त्याला त्रास देण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून तिने फोन बाजूला ठेवून दिला. कुलकर्णींचे घर पाहायला जाण्याची तयारी सुरू होती. राहुल आणि मीनाक्षीलाही बोलवले होते. रिदान 2 दिवस राहून बेंगलोरला निघून गेला होता. हर्षने आवर्जून बोलवले म्हणून राहुल आणि मीनाक्षीला येणे भाग होते. त्यामुळे राहुल आणि मीनाक्षी इनामदारांच्या घरी हजर झाले. मंजिरी नाखुशीने का होईना पण सगळं आठवणीने व्यवस्थित करत होती. रिद्धीने हे सगळं स्वीकारलं होतं, त्यामुळे त्यांनाही स्वीकारणं भागच होतं. हर्षसोबत मात्र ती जेवढ्याच तेवढेच बोलत होती. सगळेजण कुलकर्णींच्या घरी निघाले. राहुल आणि मीनाक्षीची गाडी अरुंधती बसल्या. हर्ष, मंजिरी, आद्विक आणि रिद्धी आपल्या गाडीने निघाले. कुलकर्णींच्या शहराचा मधोमध फार सुंदर आणि प्रशस्त बंगला होता. तो बंगला बघून हर्षच्या मनात आपण बरोबर निर्णय घेतल्याचे समाधान दिसत होते. घरात त्यांचं व्यवस्थित स्वागत झालं. मिसेस कुलकर्णी स्वभावाने अगदी फ्रेंडली होत्या. मीनाक्षी आणि मंजिरी अगदी सहज बोलत होत्या त्यांच्याशी. सौम्याची नजर राहून राहून रिद्धीकडे जात होती. रिद्धी त्यामुळे अवघडल्यासारखी झाली होती. सर्वांनी चहा पाणी, नाश्ता आणि गप्पा गोष्टी झाल्या. आता लग्नाची बोलणी सुरू होती. कुलकर्णींनी कोणत्याही अटी टाकल्या नाही. इनामदारांची एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे ते मुलीच्या लग्नात काहीच कमी करणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. अगदी साध्या पद्धतीने फ्रेंडली वातावरणात साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यात आली. 15 दिवसानंतरची तारीख सगळ्यांना सोयीची ठरवून त्या दिवशी इनामदार यांच्या घरात सगाईचा कार्यक्रम होणार होता. एकमेकांना भेट घेत इनामदार आणि कुलकर्णी यांनी लग्न पक्के केले. सौम्यने स्वतःच्या हाताने रिद्धीला मिठाई भरवली. हर्षने तिलाही मिठाई भरवण्यास सांगितले. आम्ही दोघं जरा वेळ गप्पा मारू शकतो, सौम्य सगळं ठरल्यावर हळूच म्हणाला. का नाही, आता तुमचं लग्न ठरलं आहे, मग आम्ही कोण तुम्हाला मनाई करणारे, हर्ष म्हणाला. तसे सगळेजण हसायला लागले. जा जा गप्पा मारा, कुलकर्णी म्हणाले. रिद्धीला मात्र फार अवघडल्यासारखे झाले होते, पण नाईलाजाने ती सौम्यच्या मागे गेली. सौम्य तिला बाहेर लावलेली बाग दाखवायला घेऊन गेला. तो फक्त एक बहाणा होता. त्याला तिच्याशी बोलायचे होते, तिला जवळून बघायचे होते. रिद्धीला त्याची ओढ नसली तरी त्याला मात्र तिची ओढ लागली होती. 15 दिवसांनी आपलं नातं ऑफिशियली होणार आहे. सौम्य बोलायची सुरुवात कुठून करायची या विचारात बोलून गेला. नातं ऑफिशियली लग्नानंतर होतं, आता फक्त साखरपुडा होणार आहे, रिद्धी म्हणाली. असे आहे का? पण तरीही आपण सगाई झाल्यावर एकमेकांना ऑफिशियली भेटू शकतो, हेही काही कमी नाही, सौम्य म्हणाला. रिद्धीने फक्त होकार दिला. त्याच्याशी जास्त बोलण्याची तिची इच्छा नव्हतीच. तिला सौम्यासोबत आज जास्तच अनकम्फर्टेबल वाटत होतं. नेहमी त्याला ती एक मित्र म्हणून भेटायची, पण आज त्याच्यात तिला आपला होणारा नवरा बघावा लागत होता. तिच्यासाठी हे फार जड जात होतं. मनाची कितीही तयारी केली तरी मन मानायला तयार होत नव्हते. पण सौम्य अतिशय आनंदात होता. आता या दोघांचं नातं समोर कसं जाणार आहे कुणास ठाऊक. तर आजचा भाग इथपर्यंतच. पुढच्या भागात रिद्धी आणि सौम्यच्या सगाईचा कार्यक्रम असणार आहे. तर लाईक आणि कॉमेंटचा आहेर द्यायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.